महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य बागडेबाबा यांची पायी दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते। यावर्षीच्या श्री संत बागडेबाबा दिंडीत संपूर्ण सागवानी नक्षीकाम केलेला 15 लाखाचा रथ पायी दिंडीत सहभागी होणार असल्याने बागडेबाबांच्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। पंढरपूर येथे तयार करण्यात आलेला हा रथ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूरहून चिखलगी भुयार मठात दाखल झाला आहे। भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी या श्री संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले संपूर्ण आयुष्य वैराग्य संपन्न बागडेबाबा यांनी घालवले। अन्नदान, भजन, कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या वाईट गोष्टीवर त्यांनी प्रहार करत समाज जागृती करण्याचे काम श्री संत बागडेबाबांनी केले। त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह कर्नाटकातही आहे। पांडुरंगाचे भक्त असलेले श्री संत बागडेबाबा यांनी चिखलगी भुयार मठातून चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली। या पायी दिंडीतही त्यांनी समाज जागृतीचे काम केले। श्री संत बागडेबाबा यांनी सुरू केलेल्या चैत्रवारीच्या पायी दिंडीत भव्य रथही सहभागी व्हावा अशी बागडेबाबांच्या भक्तांची इच्छा होती। मागील 6 महिन्यांपूर्वी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. अमृत पाटील जालद्याळ यांनी गुढीपाडव्याला हा रथ तयार होऊन भुयारमध्ये आला पाहिजे यासाठी नियोजन आखले। ह.भ.प. अमृत पाटील जालद्याळ यांच्या या संकल्पनेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बागडेबाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून 15 लाखाचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे। संपूर्ण सागवानी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनवण्यात आला आहे। रथावर घोडे, हत्ती, अन्य कोरीव काम करण्यात आले आहे। पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केला आहे। गुढीपाडव्याला शुभदिनी आपण घरात वस्तू आणतो, अगदी त्याच पद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडेबाबांच्या भक्तांचा मानस होता व तो मानस पूर्ण झाला। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रथ पंढरपूर येथून भुयार येथे आणण्यात आला। यावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, ह.भ.प. अमृत पाटील जालद्याळ यांच्यासह नारायण चौगुले, दत्ता चौगुले, पिंटू कांबळे, कुदळे सर, श्रीकांत पटेल, शिवराय हातळी, आप्पासो मलाबदी, प्रफुल्ल पटेल, सिद्धू उमराणी, श्रीशैल पुजारी, राजू चौगुले, प्रकाश तेली, आकाश घुले, नंदू मेटकरी, बापू चौगुले, महेश भोसले, संतोष केळकर आदी बागडेबाबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागडेबाबा भक्तांसाठी ऐतिहासिक क्षण वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांनी आपली संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले। बाबांनी चैत्रवारीला पंढरपूरला पायी दिंडी सुरू केली। याच दिंडीमध्ये आता हा भव्य दिव्य आकर्षक रथ सहभागी होणार असल्याने बागडेबाबांच्या भक्तांसाठी हा एक अनमोल ऐतिहासिक क्षण आहे। येत्या 16 एप्रिलला पायी दिंडी पंढरपूरला निघणार आहे। या दिंडीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना केले। आज पंढरपूर या ठिकाणी श्री संत बागडेबाबा यांचा रथाचं काम भारत विश्वनाथ काळे पंढरपूर या ठिकाणी खूप सुंदर चांगले कारागिरांनी आणि कमी वेळामध्ये श्री संत बागडेबाबांचा रथ हरिभक्त पारायण अमृत पाटील जालद्याळ व सर्व भक्त मंडळ यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून हा रथ साकारण्याचा एक मानस धरला होता आणि तो मानस आज पूर्णत्वाकडे येतोय। आज तो रथ पूर्ण झालेला आहे। तब्बल 14 ते 15 लाख रुपये खर्च करून हा रथ तयार केला। पूर्ण सागवानचा रथ चांगलं कोरीव काम करून हा रथ बागडेबाबांचा रथ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती प्रत्येकजण कुठल्या माध्यमातून कोण गाडी घेते, कोण घोडा घेते, घरामध्ये आनंद उत्सव साजरा करते। पण भक्त मंडळींनी आपल्या गुरुचा आरास व्हावा, गुरुचा जयघोष व्हावा, गुरुचा आनंदासाठी सर्व शिष्य मंडळांनी एक आनंदमय वातावरणामध्ये गुढीपाडव्याचा संकल्प केला होता। प्रत्येकजण घरामध्ये एक मोटरसायकल आणायची आपल्या मुलासाठी एक संकल्प करते, कोणती 4 चाकाची गाडी आणायची आपल्या मुलासाठी तो संकल्प करते। पण आम्ही सर्व भक्त मंडळींनी आम्ही कुणी तो संकल्प न करता फक्त बागडेबाबांचा रथ चैत्रवारीच्या निमित्ताने येणाऱ्या 16 तारखेला तपोवन रेवणची चिखल भुयारून पायी दिंडी प्रत्येक वर्षी पंढरपूरला येते। बारी पांडुरंगा केव्हा भेट दी झालो परदेश तुझ्यावरून, त्या पांडुरंगाच्या भेटीची आज मनामध्ये ठेवून पंढरपूरला येत असते। पण तेच अनुषंग धरून आज या सर्व भाविक भक्तांनी गुजेगाव असेल, मारोळी असेल, जाडरबोल असेल, भुयार असेल, निंबोनी ह्या सर्व भागातील अनेक भक्त मंडळींनी मोठ्या संख्येनं सहकार्य करून परमपूज्य हरिभक्त पारायण अमृत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि आज तो रथ पूर्णत्वाकडे येतोय। तो रथ इथून आज भुयारकडे घेऊन जात आहे आणि तो आम्हाला आनंद एवढा मोठा होतो की एखाद्या शोरूममधून गाडी घेऊन जाताना जसं वडिलाला मुलाला आनंद होतो तसा आमच्या गुरुचा रथ आम्ही घरला घेऊन जातोय आणि तो आनंद आज आम्हाला प्राप्त होतो। धन्यवाद। मोठ्या संख्येने आपण सर्व भाई भक्तांनी येणाऱ्या 16 तारखेला हा आनंदमय सोहळा बघण्यासाठी
तपोवन रेवणची चिखली भुयार या ठिकाणी 16 तारखेला सकाळी 6 वाजता दिंडी प्रस्थान होणार आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि चैत्रवाडीला पंढरपूर येथे भव्य नगर प्रदक्षिणा होणार आहे। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय बागडे।